तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. परंतु खूप जणांना हेच माहीत नाही की ते ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय त्या जिल्ह्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत, किती जागा रिक्त आहेत आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत, कोणत्या पदासाठी जागा आहेत, त्या पदाला किती पगार आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता फॉर्म भरण्याआधी. आणि तुमचा फॉर्म भरला गेला असेल तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता ते कसं चेक करायचं, लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मी अविनाश तिरमले. व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मी पोस्ट ऑफिस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहे. इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही वेबसाईट प्रत्येकालाच माहिती असेल. याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिलेली आहे. तरी तुम्हाला माहित नसेल तर आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चॅनल तसेच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे. तुम्ही अजून आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं असेल तर जॉईन करून घ्या. फ्री मध्ये सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला तेथे भेटत राहतील. तर या वेबसाईट वरती आल्यावर येथे सर्व राज्य तुम्हाला पाहायला भेटत आहेत. आता येथे महाराष्ट्र जे राज्य आहे आपलं ते निवडायचं आहे. येथे सर्कलच्या अंडर मध्ये किती डिव्हिजन येतात, डिव्हिजन म्हणजेच जिल्हा. तर तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे किंवा तुम्हाला चेक करायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी जास्त जागा आहेत. तर मी येथे धुळे जिल्हा निवडणार आहे. तर सिलेक्ट डिव्हिजन, तर येथे मी धुळे सिलेक्ट केलं आणि व्ह्यू पोस्ट वरती क्लिक केलं. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता डिव्हिजन, ऑफिस नेम, त्यानंतर पोस्ट डेजिग्नेशन, कम्युनिटी, त्यानंतर TRCA आणि नंबर ऑफ पोस्ट येथे देण्यात आलेले आहेत आणि लँग्वेज, पिन कोड एवढी सर्व डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. ऑफिस नेम म्हणजे गावाची नाव. आता कोणकोणत्या या जिल्ह्यामध्ये धुळे डिव्हिजन मध्ये कोणकोणत्या गावासाठी जागा शिल्लक आहेत ती माहिती दिलेली आहे. त्यानंतर GDS, BPM, UR. BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर. UR याचा अर्थ कॅटेगरी, जनरल कॅटेगरी. त्यानंतर 12,000 पगार आणि जागा किती आहेत, एक जागा आहे. अशाच प्रकारे बघा EWS, त्यानंतर बघा इथे SC कॅटेगरी साठी जागा, 10,000 पगार, एक जागा आहे. ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, म्हणजे कोणत्या गावात कोणत्या पदासाठी जागा आहे, त्याला कोणत्या कॅटेगरी साठी जागा आहे, किती पगार आहे, किती जागा आहेत, सर्व डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. तुमचा फॉर्म भरला गेला असेल किंवा भरायचा बाकी असेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमची काही शंका असेल ते सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या 10वी पास झालेल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनाही सांगा फॉर्म भरून टाका, चांगली संधी आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलोही करून टाका. तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.